तो आम्ही शासन निर्णय रद्द केलेला असल्यामुळे आता विद्यार्थ्यांची कुठल्याही प्रकारची अडचण नाही। परंतु दिनांक 24 तारखेला पुणे येथील विद्यार्थ्यांशी संवाद आणि चर्चा केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी बरेच प्रश्न आम्हाला विचारले आणि ते प्रश्न अशा प्रकारचे होते की त्याचा आम्ही मिनिट्स बनवले। पहिला त्यांचा विषय होता की शासन निर्णय रद्द करावं व अद्ययावत करावं, पुणे येथील विद्यार्थ्यांची मागणी। आपल्याला आत्ताच सांगितलं का दिनांक 25 तारखेला तो शासन निर्णय आम्ही रद्द केला। शासन निर्णय रद्द केलेला। मग पहिला प्रश्न त्या पुणे येथील विद्यार्थ्यांचा शासन निर्णय रद्द करणे आणि अद्ययावत करणे, त्यामुळे शासन निर्णय रद्द केल्यामुळे तो काही विषय राहिला नाही। दुसरा विषय त्यांचा होता की शासकीय वसतिगृहाच्या स्थान निश्चितीबाबत, कारण बऱ्याच ठिकाणी पुणे असो मुंबई असो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना राहण्याची मध्य ठिकाणी व्यवस्था नसल्यामुळे मग आम्ही त्यांना सोयीसुविधासह राहण्याची चांगली उत्तम व्यवस्था व्हावी म्हणून विद्यापीठामध्ये जागा मिळावं म्हणून पुणे येथे विद्यापीठाशी त्या चान्सलरची चर्चा करून त्या ठिकाणी मुलामुलींचं वसतिगृह बांधण्याचं कमिटमेंट केलेलं आहे आणि काही दिवसातच पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये आम्ही आदिवासी मुलामुलींचं वसतिगृह आम्ही 100% बांधणार आहे। त्याच्यानंतर त्यांचा प्रश्न होता कास्ट व्हॅलिडिटीच्या आधारे ज्यांनी प्रवेश घेतला, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश घेतात, जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे वैद्यकीय महाविद्यालय असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल, त्यांची मागणी होती की वैधता प्रमाणपत्र जोपर्यंत सादर करणार नाही तोपर्यंत ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे त्या महाविद्यालयाने त्यांना त्यांची डिग्री किंवा पदवी किंवा टीसी देण्यात येऊ नये। मग त्या अनुषंगाने सर्व विभागांना सूचना देण्यात येत आहे, व्हॅलिडिटी असल्याशिवाय पदवी देण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहे। त्याचं लेखी आम्ही सर्व विभागाला कळवलेलं आहे। नंतर त्यांचा विषय होता की डीबीटी रद्द करून भोजन व्यवस्था त्या ठिकाणी असावी। मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं आमची मुलं आहे का डीबीटी जर त्वरित रद्द केली, कारण डीबीटी हे धोरणात्मक निर्णय आहे, डीबीटी बंद आणि रद्द करण्यासाठी थोडी चर्चेसाठी अवधी द्यावं। त्या मुलांनी सांगितलं की आम्ही 100% अवधी देतो, तर त्यावर सुद्धा आमची चर्चा त्या विद्यार्थ्यांसोबत झाली, पुणे येथील विद्यार्थ्यांसोबत। नंतर त्यांचा मुद्दा होता एखाद्या वेळेस काही ठिकाणी आरोग्याच्या अनुषंगाने सापाचा चावा होतो, विचूचा चावा होतो, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये आरोग्याची दक्षता आणि काळजी घेण्याच्या अनुषंगाने आपण व्यवस्था करावं। त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी असलेले आमचे वैद्यकीय महाविद्यालय असो किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे। नंतर त्यांचा विषय होता पेसा अंतर्गत नोकर भरती। पेसा अंतर्गत नोकर भरतीच्या बाबत पेसा हा महाराष्ट्रामध्ये 2014 या वर्षापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसनी महाराष्ट्रात सुरू केली 2014 पासून। मग नोकर भरती कशी करावी, पेसा आणि नॉन पेसा असे 2 प्रकार पडलेले आहेत। मग 2 प्रकार पडल्यामुळे पेसा आणि नॉन पेसाची नोकर भरती करतेवेळी त्या येणाऱ्या ज्या अडचणी आहे त्यासाठी एकूण 17 संवर्ग आहे पेसामध्ये, 17 पैकी 9 संवर्गाची नोकर भरती सुरू आहे। अनेक विद्यार्थी पेसा अंतर्गत आणि त्या पेसा अंतर्गत जिल्ह्यामध्ये नोकर भरती लागलेले आहे, विद्यार्थी आज रोजी कार्यरत आहे। परंतु 6 संवर्गाची नोकर भरती सुरू न केल्यामुळे आग्रह केला, त्यामुळे आम्ही आस्थापनेला कळवलं का त्वरित 6 जे पद संवर्ग राहिलेले पेसा अंतर्गतले त्यांची नोकर भरती त्वरित सुरू करावं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या अनुषंगाने सूचना दिल्या। जीएडीनी
तात्काळ कारवाई करावे अशा प्रकारच्या सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहेत. सोबत त्यांचा पुणे येथील विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की छोटा संवर्ग नोकर भरतीमध्ये 2017 पर्यंत छोट्या संवर्गाची नोकर भरती करतेवेळी अनुसूचित जमातीचा आदिवासीचा बिंदू नामावलीमध्ये 2 नंबरवर क्रमांक होता, परंतु छोट्या संवर्गामुळे तो क्रमांक 8 वर गेला असल्यामुळे टीएसीच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमची टीएसीची बैठक घेतली, परिषद घेतली. त्या ठिकाणी सर्व आदिवासी आमदार आणि खासदार उपस्थित होते. त्या अनुषंगाने आम्ही एक समिती गठीत केली आणि लवकरच छोटा संवर्गाचा जो विषय आहे तो आम्ही सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे अशा प्रकारचं आम्ही त्या विद्यार्थ्यांना काल कळवलेलं आहे. सोबतच सेंट्रल किचनच्या अनुषंगाने त्यांची रास्त मागणी होती. अनेक 2017 पासून सेंट्रल किचन सुरू आहे. उदाहरणार्थ टाटा सारखे इन्स्टिट्यूट सुद्धा कार्यरत आहे. आपल्याला माहित आहे सेंट्रल किचनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारं भोजन किती दर्जेदार आहे याची कल्पना तुम्हाला असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की हा सेंट्रल किचन हा धोरणात्मक निर्णय आहे, त्यामुळे मला अवधी लागेल. मी आज तुम्हाला भेटल्याबरोबर सेंट्रल किचन रद्द करतो वा, कारण अनेक विद्यार्थ्यांना 13 सेंट्रल किचन सुरू आहे. 13 सेंट्रल किचनच्या माध्यमातून अंदाजे 2.25 लाख विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनचं जेवण जात असते. आज बंद करणं योग्य नाही. ते मुलं आपली उपाशी राहील, आपलेच मुलं आहे अशा प्रकारचे त्यांनी सुद्धा ते मागणी मान्य केलेली आहे. नंतर अशा प्रकारच्या विविध मागण्या मान्य केल्या. मग त्यानंतर त्यांचा विषय असा आला की हो ठीक आहे मंत्री महोदय आमचे तुम्ही आहे, तुम्ही आमचे आहे. मग त्यांना सांगितलं का बा दिनांक 24 तारखेला जे 3.5, 4, 5.5 तास जी बैठक झाली त्या बैठकीच्या अधीन राहून त्यांनी मला 4 प्रश्न विचारले होते. त्यामध्ये त्यांनी सांगितलं का बा हा तो त्याचा कागद आहे, पेसा अंतर्गत नोकर भरती, छोटा संवर्ग आणि 6 जुलै 2017च्या सुप्रीम कोर्टाच्या अधीन राहून जे नोकर भरती करण्याचं त्यांना आश्वासन दिलं ते सुद्धा या ठिकाणी लिहिलेलं असल्यामुळे ते सुद्धा आम्ही त्यांना लेखी स्वरूपात विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही ही सर्व चर्चा झाल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यापर्यंत गेलो. ज्या ठिकाणी उपोषण करते आमचे 6 विद्यार्थी आहे त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती केली की आपण उपोषण मागं घ्यावं. तुमच्या सर्व मागण्या मी मान्य केलेल्या आहे आणि लेखी स्वरूपात सुद्धा दिलेल्या आहे. त्यामुळे आपण कारण आता अडचण अशी आहे अनेक विद्यार्थी आंदोलन करत आहे. आपल्याला कल्पना आहे आता नागपूरचं आंदोलन स्थगित झालं होतं. 22 तारखेला सायंकाळी 6 वाजता परत नागपूरच्या परिसरातले असलेले विद्यार्थी येऊन आंदोलन सुरू केलेलं आहे. मी आंदोलनात बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की तुमच्या 100% मागण्या मान्य केल्या आहे त्याच्यावर तातडीनं कारवाई सुद्धा सुरू करण्याची कारवाई झालेली आहे. आपण विरोधी पक्षाच्या राजकारणाला बळी पडू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.